नांदेडमधील शासकीय सोयाबीन खरेदी केंद्रावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत। सोयाबीन खरेदीसाठी राज्य सरकारनं 6 फेब्रुवारीची मुदत दिली आहे। दरम्यान खरेदीसाठी केवळ 2 दिवस शिल्लक असल्यानं 4 दिवसांपासून शेतकरी खरेदी केंद्रांवर मुक्कामी आहेत। अपुऱ्या यंत्रणेमुळे मोजमाप आणि खरेदीची प्रक्रिया संथ गतीनं सुरू आहे। केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात कापूस उत्पादन वाढ योजनेची घोषणा करण्यात आली। त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील बंद पडलेल्या जिनिंग उद्योगाला चालना मिळणार आहे। या योजनेमुळे कापसाच्या उत्पन्नात 25% वाढ अपेक्षित आहे। दरम्यान केवळ घोषणा नको, अंमलबजावणी हवी अशी मागणी जिनिंग उद्योजकांनी केली आहे। नांदेडमध्ये टोमॅटोला कवडीमोल भाव मिळतोय। 2 रुपये किलोनं टोमॅटो विकला जात असल्यानं काढणी आणि वाहतुकीचाही खर्च निघत नाहीये। त्यामुळे हतबल चाललेल्या कामठा इथं शेतकऱ्यांना मोफत टोमॅटो घेऊन जाण्याचं आवाहन केलंय। छत्रपती संभाजीनगरच्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होते आहे। तापमानात सरासरीच्या तुलनेत 4 अंशांपर्यंत वाढ झाली असून जिल्ह्याचं कमाल तापमान 34 अंशांवर पोहोचलं आहे। 2 कोटी रुपये खर्चून धुळ्यामध्ये 2 महिन्यांपूर्वी तयार करण्यात आलेला सिमेंट काँक्रीटचा रस्ता पाईपलाईनच्या कामाकरता खोदण्यात आला। यानंतर उबाठा पक्ष आक्रमक झाला असून मनपाच्या अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होती। सहकारी संस्थांच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांना 33,000ची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले। लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांच्या सापळ्यात हे अधिकारी अडकले। धुळ्याच्या देवपूरसह दत्त मंदिर परिसरात हातगाडी लावून धंदा करणाऱ्या भाजी विक्रेत्यांचं पालिका स्थलांतर करणार आहे। महापालिकेच्या जागेत हॉकर्स भाजीपाला विक्रेत्यांना जागेचं वाटप करण्यात आलं। धुळे जिल्ह्यातील वरखेडी शिवारात विजेचे खांब तुटल्यानं वीज पुरवठा खंडित झालाय। धुळे नरडाणा रेल्वे मार्गाच्या कामाकरता विद्युत खांब पाडण्याचा आरोप करण्यात आलाय। शेती पंपासाठी लागणारा वीज पुरवठा खंडित झाल्यानं 150 शेतकऱ्यांना फटका बसलाय। हज आणि उमरा यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात लस उपलब्ध करून देण्याच्या मागणीचं निवेदन जळगाव जिल्हा एकता संघाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेलं आहे। 7 कोटी रुपये खर्च करून दौंड पंचायत समितीच्या इमारतीचं काम गेल्या 4 वर्षांपासून संथ गतीनं सुरू आहे। नव्या भिंतींना केलेलं प्लास्टरही निघालंय। भिंतींना चिरा गेलेल्या आहेत। या इमारतीकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र सपशेल दुर्लक्ष केलंय। जळगाव जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प आठवड्याभरात सादर होणार आहे। जिल्हा परिषदेचं अंदाजपत्रक यंदा 3 ते 4 कोटीने कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते। तरी 40 कोटींच्या वर अंदाजपत्रक जाईल असा प्राथमिक अंदाज आहे। गेल्या आठवड्यातच जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी यांनी सर्व विभागाकडून तरतुदी मागवल्या आहेत। बहेल या टोळीनं 1.5 ते 2 वर्षात राज्यात 25हून अधिक वाघांची शिकार केली आहे। यातून अंदाजे 7 कोटींचा व्यवहार केला असल्याची माहिती समोर येते। कर थकबाकीदारांसाठी जळगाव महापालिकेनं अभय शास्ती योजना सुरू केली आहे। त्याचा 11,464 जणांनी लाभ घेतलाय। दरम्यान थकबाकीदारांकडून एकाच महिन्यात 15 कोटी 41 लाख रुपये वसूल करण्यात आलेले आहेत। जळगाव जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत 1,354 कामं मंजूर करण्यात आली आहेत। अद्याप 294 योजना पूर्णत्वास आल्या आहेत। पण मक्तेदारांची तब्बल 80 कोटींची बिलं सादर झाली असून त्यांना निधीकरता तकादा लावून सुद्धा बिलं मिळत नाहीयेत। त्यामुळे ही योजना रखडली आहे। अशात आता मक्तेदारांनी काम बंद आंदोलन सुरू केलेलं आहे। तुळजाभवानी मंदिराचा 2100 कोटींचा विकास आराखडा अंतिम मंजुरीच्या टप्प्यात आलेला आहे। या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समितीची बैठक पार पडली। यावेळी प्रस्तावाला अंतिम मंजुरी लवकरच मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी व्यक्त केला आहे। जळगावच्या भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला जामदार डावा कालवा महिंदळे, पळासखेडे, रूपनगर आणि टिटवी गावापासून काही अंतरावर आहे। मात्र या कालव्याचा फायदा फक्त मोजक्याच शेतकऱ्यांना होत असल्यानं हजारो हेक्टरवरील शेती अद्यापही पाण्याच्या प्रतीक्षेत आहे। शेतकरी आत्महत्येचं मूळ कारण शोधण्याकरता आणि उपजीविकेसाठी सरकारी हस्तक्षेपाचा अभ्यास करण्यासाठी जळगाव जिल्हा प्रशासनानं विद्यापीठाशी करार केलाय। या 330 पीडित शेतकरी कुटुंबांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार आहे। हापूस आता मुंबईच्या बाजारात दाखल झालाय। वाशी मार्केटमध्ये कोकणातून हापूसच्या 100 पेट्या आल्यात।
25% देवगडमध्ये आहेत, 5% रत्नागिरीतल्या आहेत. सध्या आंबा पेटीला 7,000 ते 12,000 रुपये दर मिळतोय. मुंबईत वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी या कंपनीने आगामी आर्थिक वर्षात घरगुती ग्राहकांचे वीज दर वाढवण्याचा प्रस्ताव राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केला आहे. अदानी समूहाची मागणी मान्य झाल्यास घरगुती ग्राहकांना वीज दरवाढीचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. 1 ते 9% ही दरवाढ लागू असेल. गेल्या काही दिवसांपासून दररोज सोनं उच्चांकी दराची पातळी गाठत. सोन्याच्या प्रति तोळ्याच्या दरात 400 रुपयांची वाढ होतीये. सोनं 84,568 वर गेलेलं आहे. त्यामुळे पुढील आठवड्यातही दर वाढून सोनं 86,000 जाण्याची शक्यता आहे. महायुती सरकारनं राज्यातील जनतेवर एसटीची 14.95% भाडेवाढ लादल्यानंतर स्कूल बसच्या दरवाढीची भेट दिली आहे. स्कूल बस ओनर्स असोसिएशननं स्कूल बसची 18% भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलाय. 1 एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू होईल. नवी मुंबई मेट्रोचा वेग लवकरच वाढणार असून मेट्रोतील प्रवाशांना गारेगार सुसाट प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. लवकरच नवी मुंबई मेट्रो ताशी 60 प्रति किलोमीटर वेगानं सुसाट धावणार आहे. यामुळे मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांना जलद गतीनं अंतर कापता येणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून एप्रिल ते मे महिन्यापासून देशांतर्गत प्रवासी आणि मालवाहतुकीच्या पहिल्या उड्डाणाच्या यशस्वी संचालनासाठी सिडको महामंडळानं कंबर कसली आहे. विमानतळ टर्मिनलचं काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिली आहे. पिंपरी महापालिकेने 43 मालमत्तांच्या लिलावाची 2 वेळा प्रक्रिया राबवली. मात्र दोन्ही वेळा या मालमत्तांच्या मालकांनी आणि लिलावात खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी महापालिकेशी कोणत्याही प्रकारचा संपर्क केला नाही. त्यामुळे तिसऱ्यांदा लिलाव राबवण्याची महापालिका प्रशासनावर नामुष्की ओढावली आहे. पिंपरी शहराची वाढती लोकसंख्या पाहता आंध्रा धरणातून 100 आणि भामा आसखेड या धरणातून 167 असं 267 दशलक्ष लिटर पाणी कापलं जाणार आहे. या प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर असून डिसेंबर 2025 पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर दररोज पाणी पुरवठा करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल असं पालिका आयुक्तांनी सांगितलं. रेल्वेमध्ये ग्रुप डी वर्ग 1 अंतर्गत 32,438 पदांची भरती केली जाणार असून यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांकरता आज सोडत काढली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये दुपारी 1 वाजता सोडतीचा कार्यक्रम होणार आहे. सिडकोकडून महिन्याभरापूर्वी नवी मुंबईतल्या तब्बल 26,502 घरांची घोषणा करण्यात आली आहे. पण गरीब आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांकरता ही परवडणारी घरं महागच ठरल्याचं चित्र आहे. अर्ज भरण्याकरता मुदतवाढ देऊनही या घरांसाठी अवघे 22,000 अर्ज दाखल झाले. त्यामुळे सिडकोच्या या घरांकरता अर्ज दाखल केलेल्या सगळ्यांनाच लॉटरी लागणार असल्याचं स्पष्ट झालंय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येते. लाभार्थी महिलेच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन दिसलं तर योजनेचा लाभ जागच्या जागी रद्द केला जाणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये तापमानात घट कायम आहे. मुंबईत मंगळवारी 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे. औद्योगिक आस्थापनामध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजना राबवण्यात येते. या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्यांना दरमहा किमान 5,000 रुपये शिकाऊ विद्यावेतन देण्यात येतं. आतापर्यंत मुंबईत 21,000 तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. कल्याण डोंबिवलीतील 65 इमारतींवर कारवाईची टांगती तलवार आहे. यातील सुमारे 30 इमारतींनी नियमनासाठी केलेले अर्ज पालिकेनं फेटाळून लावलेत. या अर्जावर निर्णय होईपर्यंत कोणतीही कारवाई करू नये असे अंतरिम आदेश उच्च न्यायालयानं दिले आहेत. दुचाकी स्वारांना हेल्मेट सक्ती असतानाही बहुतांश दुचाकी स्वार हेल्मेटचा वापर टाळतात. हेल्मेट सक्ती असतानाही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या 1,77,000 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. सार्वजनिक वाहनांमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन बटण तसंच लोकेशन ट्रॅकर उपकरणाचा अभाव आहे. नव्या तसंच जुन्या वाहनांमध्ये हे लोकेटर उपकरण बसवण्यात यावं अशी मागणी करत एका संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
विकासाच्या नावाखाली सातत्यानं समुद्र खाड्यामध्ये दगडमातीचं वाढते भराव, सीआरझेडचं उल्लंघन, खारफुटीची झाडांची कत्तल यामुळे उरण पनवेल नवी मुंबई परिसरातील समुद्र खाड्या या दूषित झाल्या। त्यामुळे माशांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या असून पारंपरिक मासेमारी धोक्यात आलेली आहे। सीएसएमटी स्थानकातील फलाटाच्या विस्तारीकरणाच्या कामामुळे मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या जनशताब्दी, तेजस, मंगळुरू एक्सप्रेस या 3 गाड्यांचा प्रवास 28 फेब्रुवारीपर्यंत ठाणे आणि दादर स्थानकापर्यंत सीमित राहणार आहे। यापूर्वी ही मुदत 31 जानेवारीपर्यंत निश्चित होती, मात्र विस्तारीकरणाचं काम शिल्लक असल्यानं हा कालावधी वाढवला आहे। कल्याण शेळफाटा रस्त्यावरील निळजे इथं रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीचं काम आजपासून सुरू होत आहे। या कामाकरता शेळफाटा रस्त्यावरील पलावा चौकाकडे येणारी सगळ्या प्रकारची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे। वाहतूक नियोजनासाठी 150 कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे। शिवाजीनगर ते हिंजवडी मार्गावरील पुणे मेट्रो आणि महापारेषणच्या वीजवाहिन्यांच्या अत्यावश्यक कामांकरता वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे शिवाजीनगर आणि डेक्कन परिसरातील महावितरणच्या उपकेंद्राचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे, माहिती महावितरणने दिली। मुंबईकरांची पाण्याची वाढती तहान भागवण्यासाठी आणि पुरेसा शुद्ध पाणीपुरवठा करण्याकरता महापालिका विविध कामं हाती घेणार आहे। यापैकी एक गारगाई प्रकल्प असून त्यासाठी 36 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। अग्निशमन दल अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात 736.63 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। भविष्यात अग्निशमनासाठी कॉम्प्रेस्ड एअरफोर्स यंत्रणा आणि ड्रोनसारखी नवी अग्निशमन यंत्रणा दलात समाविष्ट करण्याचं नियोजन आहे। मुंबईकरांच्या अग्निसुरक्षेसाठी अर्थसंकल्पात 261 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यातून नवीन वाहनं आणि अत्याधुनिक सामुग्री खरेदी करण्यात येणार आहे। भांडवली खर्चासाठी येत्या अर्थसंकल्पात तब्बल 43,000 कोटींपेक्षा अधिकची तरतूद करण्यात आली आहे। कोणत्याही नवीन मोठ्या प्रकल्पांची घोषणा अर्थसंकल्पात केलेली नसली तरी सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांकरता मोठ्या प्रमाणावर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महापालिकेने मुंबईतील सगळ्या रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्याचं काम हाती घेतलंय। 31 मेपर्यंत ज्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं 100% काम होणार असेल तेवढेच रस्ते खोदावेत अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। त्यासाठी 3,100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीमागे मागील काही वर्षांपासून घट होताना दिसून येते। पालिकेच्या मुदत ठेवी 81,774 कोटींवर आल्या आहेत। मागील 4 वर्षात 10,000 कोटींचं डिपॉझिट मोडून विकास करण्यात आला। राणीच्या बागेतला 10 एकराचा भूखंड पालिकेच्या ताब्यात आला। तिथं प्राणी संग्रहालयाचा विस्तार होणार आहे। या प्रकल्पांतर्गत जिराफ, झेब्रा, सफेद सिंह, जगवार आदी विदेशी प्रजातीच्या प्राण्यांकरता प्रदर्शनी तयार करण्यात येणार आहे। पुणे जिल्ह्यातील टेमघर धरण प्रकल्पाचं मजबूतीकरण आणि गळती रोखण्याच्या कामांकरता 315 कोटी 5 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे। टेमघर धरणातून पुणे शहराला पिण्याकरता दरवर्षी 3.409 अब्ज घनफूट पाणी दिलं जातं। विमा क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 100% वाढवल्यानं अधिक आंतरराष्ट्रीय कंपन्या भारतात येतील असे मूडीज रेटिंग्सनं स्पष्ट केले। यामुळे कंपन्या भारतातील हिस्सेदारी वाढवतील असंही म्हटलंय। मुंबईच्या कुपर रुग्णालयामध्ये कॅन्सरसाठी 150 बेडचं स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आलंय। विशेष म्हणजे त्या ठिकाणी लिनियर एक्सिलरेटर या अत्याधुनिक यंत्राची व्यवस्था करण्यात येणार आहे। तसंच सायन रुग्णालयामध्ये रेडिएशनची सुविधाही पुरवण्यात येणार आहे। मुंबईकरांच्या आरोग्याकरता 7,380 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे यंदाच्या आरोग्याच्या अर्थसंकल्पामध्ये 13.95% वाढ करण्यात आली आहे। येत्या 2 वर्षात उपनगरातील 12 रुग्णालयांना नवीन झळाळी मिळणार आहे। मुंबईच्या खारघर इथल्या सोसायटीच्या सदस्यांची ओसी मिळवण्यासाठी 6 वर्ष फरफट करून त्यांना आर्थिक विवंचनेत टाकणाऱ्या सिडकोला उच्च न्यायालयानं 50,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे। सिडको अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराकडे दुर्लक्ष करू शकत नाही, तर याकरता सिडकोचे इस्टेट अधिकारी जबाबदार आहेत असं न्यायालयानं नोंदवलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथल्या महाकुंभाला भेट देणार आहेत आणि या दौऱ्यात पंतप्रधान संगमावर अमृत स्नान आणि गंगा आरती करणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे 2.5 तास प्रयागराजमध्ये असतील। पंतप्रधान मोदी सकाळी 10 वाजता विमानतळावर दाखल होतील। त्यानंतर 10:30 वाजता हेलिकॉप्टरनं DPS हेलिपॅडवर पोहोचतील। यानंतर ते अरेल घाटातून बोटीनं संगमाकडे रवाना होतील। कुंभमेळ्यात पवित्र स्नान केल्यानंतर सकाळी 11:45 मोदी अरेल घाटावर परततील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019 साली प्रयागराजमध्ये झालेल्या अर्ध कुंभमेळ्यात गंगा नदीत स्नान केलं होतं।
शिवाय 5 सफाई कामगारांचे पाय सुद्धा धुतले होते। गेल्या वर्षी 13 डिसेंबरला प्रयागराज दौऱ्यावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 5,500 कोटी रुपयांचा 167 विकास प्रकल्पांचं उद्घाटन सुद्धा केलं होतं।